आणि आज फॅन्सी ड्रेसमधलं पहिलं पारितोषिक जातंय दुसरीतल्या विठ्ठल रखुमाईला, म्हणजेच किमया आणि रीवा. जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूया. ताई, कांदे कसे दिले हो? 30 रुपये किलो. कांदे होत आहे. बरं, 1 किलो कांदे द्या आणि 1 किलो बटाटा आणि ही कोबी द्या. आज काय एकदम विठ्ठल रखुमाई. अहो, काही विचारू नका. ते शाळेवाले प्रोग्राम लावतात. 3 दिवस झाले हेच चाललंय आमचं. अहो, पोरांची हौस करायची. सगळं खरं आहे. अगदी विठ्ठल रखुमाईचा जोडा दिसतोय बघा. हो. ताई, किती झाले सांगता? हा. सगळ्याचे मिळून 110 रुपये झाले बघा ताई. बरं ताई, 100 रुपये आहे. 10 रुपये पेटीएम करू का? असू द्या हो ताई, 100 रुपये असू द्या. साक्षात विठ्ठल रखुमाईने आमची कहाणी केली आहे. आशीर्वाद राहू दे. काय विठ्ठल माऊली. अरे द्या रे आशीर्वाद. नाही. अरे द्या रे नीट. हा, चला आता घरी जाऊयात. आधीरा वाट बघत असेल आपली. चला. बापरे, 12 वाजले. किती उशीर झाला. ए आदिरा, यांना ड्रेपरी काढायला मदत कर ग. मी नाही करणार यार. 3 दिवसापासून हेच चालू आहे. माझा पेपर आहे उद्या. आणि तुमचं काय रे सारखं सारखं? देवाची असं बोलतेस तू? देवाला साधे टेबल्स येते का? आम्ही देव आहोत. आम्हाला सगळं येतं. आम्ही आत्ताच आशीर्वाद देऊन आलोय. तुला पण हवंय का उद्यासाठी? हो का? मग आवरा तुमचं तुम्हीच. अरे आवरा रे मुलांना, उशीर होतोय. आपल्याला आजी आजोबांकडे जायचंय. आजीकडे? हो, चला पटकन. मग हेच कपडे राहू दे ना. आजीला पण दर्शन देतो. ठीक आहे बाबा, काय द्यायचंय ते द्या. आशीर्वाद द्या, दर्शन द्या. चला आता जाऊयात लवकर. आदिरा, येते ग मी. आजी, आजोबा. आले का ग माझे विठ्ठल रखुमाई? कसे आहेत अण्णा? पाय काय म्हणतो तुमचा? बरंच म्हणायचं. बघूया काय फरक पडतोय का नवीन औषधाने. मला वाटतं बरं वाटेल थोड्या दिवसांनी. मला की ट्रीटमेंट पटत नाही हो. आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवूया का? चालेल, आपण बघूया. आता उद्या आदिराचा पेपर आहे ना, तू घरी जा. बघूया आपण नंतर. असं म्हणतेस? ठीक आहे, मग काही वाटलं तर फोन करा मला, येईन मी. चालेल, तू काळजी नको कर. अण्णा काळजी घ्या हां. इथे काय मी सावकाश जा. किमया, रिवा, आजी आजोबांना त्रास नका देऊ. हां, बाय. तुला भूक लागली का? आजी, मला भूक लागली. मलाही भूक लागली. काय खाणं? शिरा बनवू तुमच्यासाठी? हो. आलेच का? हे बघा, मी शिरा बनवते. तोपर्यंत आजोबांचे पाय दाबा, त्यांना बरं वाटेल. पण मी विठ्ठल आहे आणि मी रखुमाई आहे. हा, तू विठ्ठल, तू रुक्माई. मग मी तुमचा विठ्ठलाचा आणि रुक्माईचा आजोबा झालो की नाही? हा. ती छान वाटतं. हे घ्या, शिरा तयार. काय झालं? चेहरा का उतरला असा? मी विठ्ठल नाहीये आणि मी रखुमाई नाहीये. अरे बाळानो, विठ्ठल रखुमाई नसला तर काय झालं? आजोबांचे पुंडलिक तर झाला ना. म्हणजे? अरे पुंडलिक हा खूप मोठा भक्त होता विठ्ठलाचा. तो आपल्या आईबाबांची खूप सेवा करायचा. म्हणजेच देवाला पूजा, फुलं असं काही नको असतं. जर आपण आपल्या आईबाबांची, मोठ्यांची मनोभावे सेवा केली तरी विठ्ठल खुश होतो. कळलं का रे पोरांनो? श्रद्धा आणि सेवा
या दोघांपेक्षा या जगात काहीही मोठं नाहीये बरं का. बरोबर. आणि हाच तर खरा विठ्ठलाचा आशीर्वाद असतो. थांबा. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आपल्या नाही पाहिजे. कृपया माईक इथे रिटर्न करा प्लीज.